नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 सप्टेंबर 2025 आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. कारण की काय झालं, महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे. सगळ्या शेतकऱ्याचे असे फोन येत आहेत, मेसेज येत, हे पाऊस कधी बंद पडणार. तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज आहे 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर म्हणजे 2-3 पर्यंत 2 आणि 3 म्हणजे उद्याच्या दिवस विदर्भात 6 5 11 जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे. म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन आज 2 सप्टेंबर आणि 3 पर्यंत. त्याच्यानंतर काय होणार आहे, 4 तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार. म्हणजे 4 तारखेला जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे, 4 5 6च्या दरम्यान पाऊस जाणार आहे. म्हणून 4 5 6ला तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्व विदर्भ 6 जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर म्हणजे आणखीन 2 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे. आज रात्रीच्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मग आता हे 2 आणि 3 विदर्भात पाऊस पडणार आहे. तर मग त्याच्यानंतर मग इकडे कशी पाऊस कधी उघडणार आहे, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे. मग ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण कसं असतं, सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो, पाऊस पडतो. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 4 तारखेपासून तुम्ही काय करता, मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत 11 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या. मुग काढायचे तर मुग काढून घ्या, उडीद काढायला तर उडीद करून घ्या, ऊसाला खत टाकायचे टाकून घ्या. कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे, परत राज्यात 11 तारखेच्या नंतर परत पाऊस